सर्वप्रथम आपल्या मंडळाचे प्रमुख श्री दादासाहेब दामले यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ वहिनीसाहेब त्यांना विनंती करतो. श्री हल्याळसाहेब स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका आणि मंदिराचे संस्थापक सदस्य पी आर कुलकर्णी काका सगळ्यांना विनंती करतो व्यासपीठाकडे यावं. आज गुरुवार, आजचा महाप्रसाद आणि आरती हे ज्यांच्या हस्ते झाली असे श्री जयवंत शिवाजीराव फाळके आणि सौ नंदिनी जयवंत फाळके या दाम्पत्याच्या हस्ते आजची आरती झालेली आहे. हे फाळके नंदिनी फाळके म्हणजे आपले दापोलीतल्या विभावरी काणेताई त्यांची कन्या आहे. विभावरीताईंच्या माध्यमातूनच त्यांचा मंदिराशी संपर्क आला. काणेताई जे आहेत दापोलीला असतात, बऱ्याच महिन्यापासून आपल्या मंडळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. दादांचं सतत मार्गदर्शन त्यांना चालू असतं. त्यांची बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेले आहेत. आता जयवंत जे फाळके साहेब आहेत हे भारत पेट्रोलियम, कोडेश्वर पेट्रोलियम पनवेल येथे डीलर आहेत आणि नंदिनीताई ज्या आहेत ह्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे संगणक विभागात आहेत. तर असं ह्या दाम्पत्याच्या हस्ते आज आपल्या आरती झालेली आहे. तर मी दादांना विनंती करतो की त्या फाळके कुटुंबियाचा दादांनी सत्कार करावा. काणे कुटुंबही या पुढे व्यासपीठाकडे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच स्वामींना आवडणारी गायन सेवा आता इथे होईल. पंढरपूर येथील सेवेकरी सौ नीताताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. का तुम्ही कमंडलू विसरून आला इथे. प्रिय श्वान आज ते तुम्हास वेकानसे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले. किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले. हृदयीचे भावही व्यथितपणी कळविले. इंद्रियास दमवूनी चित्ताला वळविले. का उगाच असली सत्व परीक्षा घेता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला. नावी
योग तुमचा कधी घडावा मला, सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला, सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला, मन रंगून गेले दत्त गुरु हे राया, मज भेटून जाहो दत्त सख्या वधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या वधूता. श्री स्वामी समर्थ. हां, ब्लड डोनेशन कॅम्पबद्दल जरा बोलायला मी आली आहे. ह्या इथे आपण सगळे जे बसले आहेत, तुमच्यापैकी कोणीतरी कधी ब्लड डोनेट केलंच असेल. केलं आहे का आपण? केलं आहे. हात दाखवलं तर ज्यांनी केलं नसेल त्यांच्याही मनात जरासं हे भाव येईल की ब्लड डोनेट करण्याने स्वतःला काहीही हानी होत नाही. केलं आहे का आपणपैकी कोणी? हे खूप खूप स्वतःसाठी तर चांगलंच आहे, त्यांच्या आरोग्यासाठी जे करतं त्यांच्या, आणि आपण कोणाचं तरी भलंच करतं आहे हे अनुभव. स्वतः जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो तेव्हाहीच होतो. तर माझं सगळ्यांना अनुरोध आहे, ब्लड डोनेट करणं हे खूप चांगलं काम आहे. मी स्वतः करते आणि सगळ्यांनी करावं जे करू शकतात त्यांनी. केसरीवाड्यात लोकमान्य सभागृह येथे शनिवारी 15 तारखेला सकाळी 9 ते दुपारी 3पर्यंत आम्ही म्हणजे माझे मिस्टर योगेश तांडेल्य तिवारी हे ब्लड डोनेशन कॅम्प घेत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तिथे भेट द्यावा. आणि तिथे डॉक्टर्स वगैरे सगळे असतात, काहीही भीती नसते. म्हणजे जर करू शकाल तरच ते ब्लड डोनेट करू शकतात, नाहीतर त्यांना अनुमती नसते. ज्यांची त्यांची इच्छा असेल नक्की या, आणि पहिल्यांदाही जरी करायची इच्छा असेल तर नक्कीच हा अनुभव घ्यावा. धन्यवाद. तिवारी ताईंनी असं सांगितलं आहे, येत्या शनिवारी केसरीवाड्याच्या इथे रक्तदान शिबिर आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी अवश्य रक्तदान करावं. रक्तदान हे नेहमी म्हणतो आपण श्रेष्ठ दान, तसं श्री स्वामी समर्थ. आता पुढील सूत्र मी आपले दादांच्या प्रबोधनाच्या संदर्भात मी दादांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
श्री स्वामी समर्थ. आपण दरवेळेला अन्नदान करा असा आग्रह करतो, तर ह्याला असं आपण सांगू की रक्तदानसुद्धा करा. सर्वश्रेष्ठ जे दान आहे त्याच्यामध्ये रक्तदानसुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये कुठलीही हानी होत नाही. जसं त्यांनी सांगितलं की जर का योग्य असेल तरच रक्त घेतलं जातं. ज्या कोणी पहिल्यांदा येणार असाल त्यांनी न घाबरता कुठल्याही मनामध्ये काही ताणतणाव न ठेवता यावं. उलट त्या तपासणीमध्ये त्याला असं सुद्धा लक्षात येतं की आपल्याला काही आजार असेल नसेल, आपण तपासणी केली असेल नसेल तर त्याला ते सुद्धा समजतं आणि अगदी बेलाशकपणे यावं, रक्तदान करावं. आपल्याकडे आपले सेविकरी जे आहेत परेश नाडगवडा म्हणून, तर त्यांनी आत्तापर्यंत 60 वेळेला रक्तदान केलेलं आहे आणि ठणठणीत तब्येत आहे. कुठेही आजार बिजार असा कुठला नाही आहे त्यांना. त्यामुळे मनात ती सगळी भीती काढून टाका. 15 तारीख शनिवार लोकमान्य सभागृह केसरी ऑफिस सगळ्यांना माहिती असेल, तिथे आपले योगेश तिवारी आणि सौ प्रिया तिवारी यांनी सगळा तो पुढाकार घेऊन तो जे शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्याला आपल्या मंदिरातर्फे आपण भरघोस प्रतिसाद द्यावा. आजच्या गुरुवारची ज्यांनी आरती केली होती त्या आरतीचे जे महाप्रसादाचे जे मानकरी आहेत फाळके साहेब आणि काणे, ते दापोली म्हणजे फार लांबून आपण प्रवास करून मुद्दामून इथे आलेले आहेत ही सगळी लोक. तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या करता. स्वामींची सेवा दापोलीमध्ये सुद्धा आता त्यांच्यामार्फत सुरू झालेली आहे. आपलं एक भविष्यामध्ये होऊ घातलेलं केंद्र असं म्हणता येईल असं दापोली. तिथे जाण्याचे योग महाराज जाणतील. अधिकृत आपण घोषणा तिथे करू. आपल्या पंढरपूर शाखेमध्ये आज दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं नीताताई इथे उपस्थित आहे. तर त्यांना असं ते झालं असेल की मी पण पंढरपूरला असते तर कसं झालं असतं, पण स्वामींनी त्यांना इथेच बांधून ठेवलेलं आहे सध्या पुण्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यामुळेच त्यांची गायनसेवासुद्धा ऐकायची संधी मिळते. गोड आवाज आपल्या कानावरती पडतो. असे हे दिवस मंतरलेले दिवस म्हणता येतील. असे श्रावण महिना सुरू झाल्यापासून मला वाटतं मी मध्ये उल्लेख केला होता की पाठोपाठ सगळे जे सण येत आहेत. तुळशीचं लग्न आत्ताच झालं, म्हणजे जो चातुर्मास समाप्ती जी म्हणतो अधिकृतरित्या त्या दिवशी चातुर्मास समाप्ती होती. एकादशीच्या दिवशी पाठोपाठ ती तुळशीचे लग्न असतात. एक कथा फक्त त्यामागची सांगतो की तुळशीचं लग्न कसं घडलं किंवा का करतात ते. तुळशीचं आणखीन एक नाव होतं वृंदा. आपल्या अंगणात जे असतं ना वृंदावन, म्हणजे जिथं आपण तुळस लावलेली असते. आता ते तशी घरं राहिलेली नाहीत वृंदावन समोर असलेली. मला वाटतं दापोलीमध्ये असावीत. आम्ही जेव्हा कोकणात जातो राणेच्या वाडीत किंवा जो मी इंदापूर म्हणा किंवा ताळा, तर तिथे अशी मोठमोठी घरं आहेत. समोर चांगली मोठी वृंदावन आहेत तिथे. ती कथा अशी होती की ती जी वृंदा नावाची जी योगिनीच म्हणलं पाहिजे त्याला, पतिव्रता, तिचा पती होता जालंधर नावाचा राक्षस, आसुरी शक्ती. ही वृंदा आहे विष्णूंची प्रिय भक्त. बरं, पतिव्रता आपण ऐकलं असेल की अनुसूया माता कसं होतं, तसं हिचं पतिव्रत्य एवढं होतं की ज्या जालंधराला कोणी पराभूतच करू शकणार नाही युद्धामध्ये. एकदा समजलं आपण पराभूत होणार नाही की आसुरी शक्ती कसं त्याचं धुमाकूळ सुरुवात होतो. पृथ्वी म्हणा, पाताळ लोक, हळूहळू स्वर्गावरती स्वारी करायची त्याची इच्छा. आता जर का हे जालंधराचा जर का नाश करायचा असेल तर उपाय कोणाकडे असू शकतो? शेवटी सगळे देव येतात महाविष्णूंच्याकडं. बरं, महाविष्णूंचं कसं की छल कपट जे काय असेल ते संहार करायचा आहे, असुरी शक्तींचा नाश करायचा आहे. त्याकरता जर का काही छल करावं लागलं तरी हरकत नाही. पुढील अनेक युग पृथ्वीला वाचवायचं असेल ह्या शक्तींपासून तर हे मान्य आहे. महादेवांना ते बोलवतात. महादेवांना सांगतात की आपल्याला जालंधराचा नाश करायचा आहे, युद्ध तुम्ही करायचं. तर महादेवसुद्धा विचारतात की असं त्याला वर आहे ब्रह्मदेवांच्याकडनं की त्या पत्नीचं जोपर्यंत पातिव्रत्य आहे तोपर्यंत त्याचा कोणी पराभव करू शकणार नाही आहे. तर ते म्हणतात किती गोष्ट माझ्याकडे लागली, पत्नीचं पातिव्रत्य जेव्हा भंग होईल तुम्ही त्याला युद्धाचं आव्हान त्याला द्यायचं आहे. महादेवांना थोडा प्रश्न पडतो की हे होणार कसं. विष्णूंनी सांगितलं हे शेवटी माझ्याकडं सोडा म्हणून. वृंदाचं कसं असं दररोज स्नान केल्यानंतर
पहिलं पतीचं दर्शन घ्यायचं, त्याच्या पायाला स्पर्श करायचा आणि मग पुढची जी काय असेल सेवा सुरू व्हायची तिची. बरं ती विष्णूंची भक्त, विष्णूंचा जप वगैरे जे काय असेल सेवा ती सुरू करायची. ज्या वेळेला महादेव जालंधराला आवाहन करतात युद्धाचं, जालंधर तयार होतो युद्धाला आणि त्याला विष्णू काय करतात की त्या जालंधराचं रूप घेतात. त्यांना माहिती आहे आज स्नान झाल्यानंतर जेव्हा ते नमस्काराला वृंदा पतीच्या चरणांना न स्पर्श करता ती आपल्या चरणांना स्पर्श करणार आहे. ज्याला चरणांना स्पर्श होईल, परपुरुष स्पर्श झाला म्हटल्यानंतर तिचा पातिव्रत्याचा भंग होईल. वृंदाला ह्याची काही कल्पना नसते. स्नान करून आल्यानंतर जालंधर तर बाहेर युद्ध करता गेलेला आहे, अजून जायचं आहे या समजुतीमध्ये ती असती आणि समोर बघती तर खरंच जालंधर बसलेला आहे. आल्यानंतर ती सांगते त्यांना, नाथ मला नमस्कार करायचा आहे, चरणस्पर्श करायचा आहे. त्या रूपात विष्णू तिथे उभे राहतात, जालंधराच्याच रूपात. जेव्हा ती स्पर्श करते त्याला तिला एकदम जाणवतं. आपण एखादा विजेचा जर का आपल्याला झटका बसला तर कसं होतं तसं तिला जाणवतं आणि ही म्हणते हा परपुरुषाला, हा कोण पुरुषाला आहे. आणि हा जेव्हा परपुरुषाला स्पर्श आल्यानंतर ज्या पातिव्रत्य तिचा भंग होतो त्याच वेळेला महादेवांच्या युद्धामध्ये महादेवांच्याकडनं तो जालंधर तिथे मारला जातो. लगेच ताबडतोब क्रिया ही घडते. अशी आपलं पातिव्रत्य भंग झालेलं आहे हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती म्हणते की कोण आहेस तू, माझं पातिव्रत्य भंग करणारा तू कोण आहेस. विष्णू तिला स्वतःच्या रूपात दर्शन देतात. आपलं आराध्य दैवत तिथे आहे समोर आलेलं हे बघून सुद्धा मनातली आग असते ना ती त्याला शाप देते की नाही, तू माझा पातिव्रत्य भंग केला. जरी मी तुझी उपासना करत होते तरी तू हा छल केलेला आहेस, तू पाषाणच होऊन पडशील. विष्णू ते मान्य करतात. ह्या पृथ्वीच्या उद्धाराकरता मी पाषाण व्हायला सुद्धा तयार आहे म्हणतात. पाषाण कुठल्या रूपामध्ये तर शाळीग्राम ह्या रूपात, शाळीग्रामाच्या रूपात विष्णू तो शाप सहन करतात, आपल्या अंगावरती घेतात. आणि मग तो पतीचा जो युद्धामध्ये पराजय झालेला आहे किंवा जो मृत्यू झालेला आहे, तर पूर्वी सती जायची प्रथा होती. सती गेल्या, ती वृंदा जी असते सती जायची तयारी करते, सती जाती. संपूर्ण त्या चितेची राख जिथं होती तिच्या सकट काही दिवसांनी त्या राखेतनं एक रोपटं जन्माला येतं. आणि ही सगळी म्हणतो ना की माया किंवा जो लीला असते ती महाविष्णूचीच असते. ती त्यांना माहिती असते ही आपली भक्त होती, आपलीच उपासना करत होती. काय काळा देवाला असं सुद्धा करावं लागतं. एखाद्या घरामध्ये जर का कोणी स्वामी भक्त असेल तर असं सुद्धा घडतं, एखादा अपघाती मृत्यू घडलेला असतो, एखादा अवकाळी मरण कोणाला तरी आलेलं असतं. आता हे महाराजांना माहिती नाही का, त्यांना माहिती असतं हा आपला भक्त आहे, ह्याच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळेल. पण निसर्ग आहे शेवटी, कुठेतरी पृथ्वीचा त्यांना जर का वाचवायचे असेल, विष्णू म्हणतात की आपल्याला हे करणं आवश्यकच होतं. पण मग तिला असं झाल्यानंतर एक वरदान तिला देतात की तू ते जे रोप आलेलं असं ह्या रोपातनं तू स्वतःच जणू काही प्रगट झालेली आहेस, लोक तुझी पूजाच करतील. त्या वृंदेला सांगतात मृत्यूनंतर की लोक तुझी पूजा करतील आणि माझ्या पूजेमध्ये तुला अग्रस्थान असेल. जे स्थान माझ्या जीवनात लक्ष्मीचं आहे ते स्थान तुझं असेल. त्यामुळे विष्णूंची पूजा असेल, बघा सत्यनारायण असेल तर पहिलं गुरुजी साते यादीमध्ये सांगतात तुळस, पहिलं महत्त्व त्या तुळशीला असतं, इतकं महत्त्व ते. आणि मग त्या शाळीग्राम रूपात मी तुझ्याशी विवाह करीन विष्णूंनी सांगितलेला तो जो विवाह आहे त्याला तुलसी विवाह जो म्हणतात. तुलसी विवाहामध्ये असे अनेक फायदे होतात त्याच्यामध्ये. जर का कोणाचा व्यवसाय काही मंदीमध्ये असेल, कुठल्या मुलीचं लग्न जर का होत नसेल तर अशाला त्या तुलसी विवाहामध्ये उपस्थित राहिलं, तिथल्या जर का सेवेमध्ये भाग घेतला तर त्या कन्येचं लवकरच विवाह ठरतो. किंवा व्यवसाय वृद्धी जी म्हणतो आपण लक्ष्मी प्राप्ती करता, त्या तुलसी विवाह आपल्या घरी आपण करत नसू पण जिथे होत असतील तिथे जर का आपण उपस्थित राहिलो आणि त्या सेवेत जर का भाग घेतला तर आपल्याला हा सुद्धा फायदा होऊ शकतो. आपल्याला बरेच असे मार्ग आहेत. काही पैसे अडकलेले असतात कोणाकडं, कोणाला दिलेले असतात, पैसे येत नसतात. एक मी नेहमी त्याला असा एक उपाय सांगतो की काळ भैरव उपासना. काळ भैरवाची
काळभैरव जयंतीच होती. आपले जे हे देवदेवतात त्यांनी अनेक असे अवतार घेतलेले असतात. कुठल्या ना कुठल्या तरी कारणाकरता भक्तांचा उद्धार करायचा एवढंच त्यांना माहिती असतं. ते काळभैरव हा सुद्धा असाच एक रक्षक आहे आपल्या परिवाराचा, संपूर्ण पृथ्वीचा, संपूर्ण स्वर्गाचा म्हणलं तरी चालेल, द्वारपाल म्हणलं तरी चालेल. त्याला एक शब्द आहे कोतवाल. महादेवाने सरळ दिलेला शब्द आहे तो कोतवाल, ही उपाधी त्याला दिलेली आहे. हा काळभैरव कसा मग तो उत्पन्न कसा झाला, त्याची उत्पत्तीची कथा काय आहे? काही ना काहीतरी कारणं असल्याशिवाय कुठल्याही देवाने असा अवतार घेतलेला नाही. महादेवाचाच हा अवतार आहे. फक्त खूप कडक, खूप उग्र, काळा कभिन्न म्हणजे शरीर त्याचं, काळेच कपडे, त्याचं वाहन जे आहे ते काळं कुत्रच आहे. शंकरासारखेच 3 डोळे पण खूप लाल भडक डोळे, अतिशय उग्र चेहरा, हातामध्ये लोखंडी दंड आहे मोठा. द्वारपाल असाच असावा. एक गुरुवारी अण्णांचं वाक्य होतं की काळभैरव हे द्वारपाल आहे स्वर्गाचे. द्वारपाल कडकच पाहिजे. तो जर का कडक नसेल तर कोणी ये जा करेल तिथे. परीक्षा घेऊनच तो आतमध्ये आपल्याला प्रवेश देणार. द्वारपाल बघा, आपण कुठेही गेला तरी, कंपनी असेल, कुठलं कार्यालय असेल, बाहेर जी लोक उभी असतात ती कडकच असतात. ते संपूर्ण तपासणी केल्यास आत कधी सोडत नाहीत ते. काळभैरवाची तो आला कसा, तो उत्पन्न झाला कसा, महादेवांचा जो अवतार हा झाला कसा, तर त्याच्यामध्ये अशी होतं की प्रत्यक्ष महाविष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये जेव्हा चर्चा सुरू असते, ब्रह्मदेवांचं असं म्हणणं असतं की मी उत्पन्न करता मी आहे, मी श्रेष्ठ आहे. तर विष्णू त्यांना सांगत असतात की तुम्ही उत्पन्न केलं तरी त्यांचं पालन करता मी आहे, मी श्रेष्ठ आहे. अशा ह्या वादामधून शेवटी असं ठरतं की विचारायचं आपण कोणाला विचारू. तर वेदांना विचारलं तर वेदांना की तो वेद तिसरा निर्णय देतात. ते म्हणतात महादेव श्रेष्ठ आहे. तुम्ही दोघं आहातच, पण देवादिदेव जे आहेत ते महादेव आहेत आणि ते श्रेष्ठ आहेत. हा निर्णय ऐकल्यानंतर विष्णूंना पुढं काही म्हणायचंच नसतं. पण ब्रह्मदेवांचं जे म्हणणं असतं की मीच आहे, त्यांना कुठेतरी तो थोडासा धक्का बसतो, थोडासा अहमपणा जागवला जातो आणि ते महादेवांच्याबद्दल थोडंसं आदवा बोलतात काहीतरी. महादेवांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांचा जो क्रोधाग्नी आहे महादेवांचा, तिसरा डोळा आपण म्हणतो नेहमी झाकलेला असतो, तो कधी उघडू नये, पण तो तिसरा डोळा उघडला जातो आणि त्याच्यातनं जी एक ज्योत बाहेर येते, ती ज्योत म्हणजे हे काळभैरव, हे भैरवाचं रूप ती धारण करते ती ज्योत. आणि ब्रह्मदेवांना फक्त तू सांग म्हणतात, त्यांना काहीतरी तू धडा शिकव, माझा तो अंश आहेस, जाऊन ब्रह्मदेवांना काहीतरी धडा शिकव, मी श्रेष्ठ आहे त्यांना पटवून दे. काळभैरव तिथे जातात, ब्रह्मदेवांच्या समोर उभे राहतात, त्यांना सांगायला लागतात, पण ब्रह्मदेव कोणाच्या ऐकायच्या मनस्थिती नसतात. आणि अशा वेळेला त्या काळभैरवाच्या हातून एक कृत्य घडतं. फक्त त्यांचं करंगळीच्या नखानी ब्रह्मदेवांचं ते 5वं शिर जे असतं ते त्या नखाने ते कापून टाकतात. ते थोडेसे ब्रह्मदेव पण घाबरतात, थोडे विचलित होतात, पण पुढचा अनर्थ महाविष्णू टाळतात. ब्रह्मदेवांचा जर का नाश झाला तर उत्पत्ती करणार कोण, मग तो मध्यस्थी करून सगळा पुढचा अनर्थ ते टाळतात आणि महादेवांना आमंत्रित करतात. महादेवांना समजतं, ते काळभैरवाला सांगतात, कारण मी तुला फक्त त्याला समज द्यायला सांगितली होती ब्रह्मदेवांना, तू हे काय करून बसलायस, तुला आता ब्रह्महत्येचं पातक तुला लागेल. ह्या पातकापासून जर का तुला मुक्तता हवी असेल तर तुझी मी नेमणूक करतो म्हणतात. काशी या क्षेत्री जिथं विश्वेश्वर मंदिर आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी, तिथे त्या काळभैरवाची तिथे स्थापना करतात आणि तिथे जाणारा प्रत्येक भक्त जो आहे तो काळभैरवाचं दर्शन घेऊन मग विश्वेश्वराचं दर्शन. शंकराच्या कुठल्याही गावामध्ये बघा आपण शंकराचं मंदिर आहे, तिथं काळभैरवाचं पण मंदिर असतं. ते काळभैरव, काळ म्हणजे वेळ, भैरव म्हणजे भय पळून लावणारा, किंवा काळ म्हणजे मृत्यू, मृत्यूचं भय पळून लावणारा असा तो काळभैरव. मग मृत्यू हा शारीरिक आहे का, तो तर आहेच आहे. मृत्यू येणार हे एकदा आपण स्वीकारलं की त्याचा भय राहत नाही. आपले स्वातंत्र्यवीरांनी काय केलं, त्यांना माहिती होतं इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं असेल, मृत्यू ठरलेला आहे,
पण त्यांनी लढाई ती सुरू ठेवली होती. तसं काळभैरव ती ताकद देतो आपल्याला. अकाली मृत्यूहरण तो करू शकतो. मृत्यू संबंधातली आपली भीती तो घालवू शकतो मनातली. आणि दुसरं म्हणजे मृत्यू म्हणजे अहंकार, आपल्या मनातला तो अहंकार घालवतो. पहिला सेवा करताना आपल्या सेवेमध्ये सुरुवातीला काळभैरव उपासना म्हणजे काळभैरव अष्टक माननीय शंकराचार्यांनी ते जे रचलेलं आहे ते सुरुवातीला साधक जेव्हा नवीन असतो त्याने ते जरूर घ्यावं. आपला जो अहंकार आहे, मीपणा जो आहे तो त्या अष्टकाने म्हणजे त्या काळभैरवाच्या उपासनेने तो नष्ट होतो. तो काळभैरवाचा जर का आशीर्वाद, जर का आपल्याला त्यांची आपण जर का योग्य ठरलो आणि त्यांची जर का कृपादृष्टी झाली तर आपल्या शरीरातली जी चक्र म्हणतो आपण 6 चक्र ती सगळी सुरू होतात आणि आपल्या साधनेला योग्य बळ मिळतं. त्याच्याकरता महिन्यातली जी कालाष्टमी, प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी असते. कालाष्टमी म्हणजे पौर्णिमेनंतर येणारी अष्टमी. त्या अष्टमीला कालभैरवाची जर का उपासना आपण केली किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा, जे नवीन साधक आहेत, जे अगोदरसुद्धा साधना करतायत, त्यांनी हे लक्षात घ्या की कालभैरव उपासना जर का केली तर आपली जे योग्य जे आराध्य दैवत जे आहे त्याची उपासनासुद्धा आपल्याला लवकर फळ देते. मी आत्ता जे म्हणलं, कोणाचे पैसे जर का अडकलेले असतील कुठे बाहेर आणि जर का कालभैरव अष्टक आपण रात्री उशिरा जर का म्हणलं, कालभैरव उपासना रात्रीच मुद्दामून सांगितलेली आहे. रात्रीच्या जर का ही उपासना केली, एक उदबत्ती लावून ठेवायची, कालभैरव अष्टक म्हणायचं, ज्या व्यक्तीकडं कुठे पैसे अडकलेले असतील त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, आमचे पैसे त्याच्याकडनं मिळावेत म्हणून. फक्त जर का कोणी व्याजाने पैसे दिले असतील तर ते पैसे मात्र येत नाहीत. चांगल्या मनाने तुम्ही मदत केलेली आहे, तो समोरचा मनुष्य फसवतोय असे पैसे नक्की येतात. पण जर का व्याजाने पैसे दिलेले आहेत किंवा पैसे दुप्पट होतात, पैसे चौपट होतात, अशा ज्या काही जाहिराती असतात त्या जाहिरातीमध्ये जर का पैसे गुंतवले असेल तर मात्र ते पैसे येत नाहीत. हे लक्षात ठेवा. अशा वेळेला ही उपासना सुरू असताना जर का एखादं काळं कुत्रं आपल्याला जर का जमलं तर त्या कुत्र्याला रोज चतकोर पोळी किंवा भाकरी खायला घातली तर आणखीन मदत होती. हा उपाय आहे, ह्याच्यामध्ये खूप यश आलेलं आहे. आपण बऱ्याचशा लोकांना हा उपाय सांगतो आणि पैसे मिळाल्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे ती लोक परत येऊन सांगतात त्यावेळेला. त्यामुळे आजच्या प्रबोधनात मी 2 उपाय असेच सांगितलेले आहेत. तुलसी विवाह, त्याच्यामध्ये जर का कोणाचा विवाह होत नसेल मुलींचा तर त्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. जर का व्यवसाय कोणाचा मंदीमध्ये असेल तर त्यांनी पण त्याच्यात भाग घ्यायचा आहे. आणि कालभैरव उपासना, त्याच्यामध्ये अडकलेल्या पैशांच्या संदर्भात एक उपाय मी आत्ता सांगितला. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. पुढचा कार्यक्रम आपला पालखीचा आहे. पालखी सोहळ्याला ज्या भक्तांना जायचं असेल ते भक्त जरूर पालखी सोहळ्याला जावं आणि ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी फक्त इथे जागेवर बसून राहावं. पालखी मार्गस्थ झाली की आपल्याला महाप्रसाद इथे मिळू शकेल. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरू. ज्येष्ठ महिला प्रमुख सेवेकरी सौ जोशी काकू यांचा परवा वाढदिवस होता. ते एकदा सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. सगळ्यात लहान सेवेकरी आहे तिथं, मी त्याला पुढे आमंत्रित करतोय. त्याच्याकरता आपण एकदा परत जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.